नमस्कार मित्रांनो, इयत्ता 4थी सेतू अभ्यास आणि विषय आहे इंग्रजी डे 2 दिवस दुसरा आणि आजचा आपला घटक आहे ऑपोजिट्स. तर मित्रांनो, ऑपोजिट्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द, एकमेकांच्या विरुद्ध असणारे शब्द. चला तर आता आपल्याला आजच्या दिवसामध्ये कोणत्या ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत त्या इथे बघूया. तर बघा, सुरुवातीलाच आपल्याला इथे काही चित्र दिलेली पाहायला मिळतात. बघा, आपल्याला त्याचं वाचन करूया, चित्रांचं वाचन, ज्याच्यामध्ये आपल्याला त्या चित्राशी संबंधित विरुद्धार्थी शब्द दिलेले पाहायला मिळतात. बघा, तर इथे बघा विरुद्धार्थी शब्द दिलेले आहेत जे माझ्यासोबत आपण म्हणायचे आहेत. यंग, ओल्ड. यंग, ओल्ड. तर इथं बघा, हा मुलगा जो आहे छोटा त्याला यंग म्हणतात, तरुण, आणि ओल्ड म्हणजे म्हातारा, वयस्कर, बरोबर ना, किंवा वय झालेला, तर हा ओल्ड आहे. लक्षात घ्या. आता एक लक्षात घ्या मित्रांनो, हा मुलगा लहान आहे म्हणून हा यंग आहे, आणि याच्या मुलापेक्षा हे मोठे आहेत म्हणून हे ओल्ड आहे. तर यंग, ओल्ड. पुढे आहे बघा, डे, नाईट. माझ्यासोबत म्हणायचं आहे डे, नाईट. तर डे म्हणजे दिवस, त्याच्या विरुद्ध नाईट म्हणजे रात्र, दिवस रात्र, डे, नाईट. त्यानंतर बघा, आपल्याला तिसरं चित्र दाखवलेलं आहे. इथे एक लठ्ठ मुलगा आहे आणि इथे एक बारीक हडकुळा काटकोळी मुलगी आहे, ज्याच्यामध्ये त्याला म्हणतात फॅट, थीन. फॅट, थीन. फॅट म्हणजे लठ्ठ, थीन म्हणजे हडकुळा किंवा बारीक, फॅट, थीन. आणि शेवटी बघा, आपल्याला हत्ती आणि उंदीर दिलेला आहे, आणि हत्तीसाठी शब्द आहे बिग, स्मॉल. बिग, स्मॉल. बिग म्हणजे मोठा, स्मॉल म्हणजे छोटा, बरोबर ना. हे दोन्ही विरुद्धार्थी शब्द असलेले पाहायला मिळतात. या चारही चित्रांमध्ये बघितलं तर दोघंही एकमेकांच्या विरुद्ध आहेत, म्हणजे चित्रांमध्ये. बघा, हा लहान मुलगा आहे, हा वयस्कर मनुष्य आहे म्हणून यंग, ओल्ड. हा दिवस आहे, रात्र आहे, डे, नाईट. इथे बघा, हा जाडा आहे, हा बारीक आहे, काटकुळा आहे, हडकुळा आहे, त्याला फॅट आणि थीन म्हणतात. आणि इथे बघा, हा बिग आहे, एलिफंट खूप मोठा आहे, आणि उंदीर स्मॉल आहे, बिग, स्मॉल. तर हे चार ऑपोजिट वर्ड्स आपण इथे बघितलेले आहेत, यंग, ओल्ड, डे, नाईट, फॅट, थीन, बिग, स्मॉल. आता आपल्याला पुढे एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे जी आपण इथे पूर्ण करून घेऊया. बघा, इथं या ठिकाणी ऑपोजिट वर्ड्सचे कशी वाक्य बनवायची ती इथे आपण बघणार आहोत, ऑपोजिट वर्ड्सचा वापर करून. बघा, इथे एक उदाहरण दिलेलं आहे. आय एम हॅपी अँड यू आर सॅड. आय एम हॅपी अँड यू आर सॅड. ज्याच्यामध्ये हॅपी आणि सॅड हे एकमेकांच्या विरुद्धार्थी शब्द आहेत. हॅपी म्हणजे आनंदी आणि सॅड म्हणजे दुःखी. हॅपी म्हणजे आनंदी, सॅड म्हणजे दुःखी. म्हणून इथं शब्द केले की आय एम हॅपी, मी आनंदी आहे, अँड यू आर सॅड, तू दुःखी आहेस. दुसरं बघा, द बॉय इज डर्टी अँड द गर्ल इज क्लीन. डर्टी म्हणजे घाणेरडा. डर्टी म्हणजे घाणेरडा, क्लीन म्हणजे स्वच्छ असलेला. द बॉय इज डर्टी, मुलगा घाणेरडा आहे, अस्वच्छ आहे, अँड द गर्ल इज क्लीन, मुलगी स्वच्छ आहे. मुलगा अस्वच्छ आहे, मुलगी स्वच्छ आहे. वाक्य कसं बनवलं बघा, द बॉय इज डर्टी अँड द गर्ल इज क्लीन. अशा पद्धतीने वाक्य दिलेत. आता इथं आपल्याला एक्सरसाइज दिलेला आहे ज्याच्यामध्ये आपल्याला इथं वेगवेगळे ऑपोजिट वर्ड्स पाहायला मिळतात. आता तत्पूर्वी मित्रांनो, आपण काय करूया, आपण एक 2-3 वाक्य अजून तयार करून बघूया आपल्या सरावासाठी, जेणेकरून तुम्हाला त्याचा अधिकचा सराव होईल. आपण ह्या न्यू आणि ओल्डचं वाक्य तयार करूया. ओके, न्यू अँड ओल्ड. तर बघा, न्यू म्हणजे नवीन, न्यू म्हणजे नवीन, आणि ओल्ड म्हणजे जुनं. ओके, कारण इथं नवीन आहे त्यामुळे इथं ओल्डचा अर्थ जुना होतो. ओल्ड म्हणजे म्हातारा पण होतो आणि ओल्ड म्हणजे जुना होतो. ओके, न्यू आणि ओल्ड. बघा, द ब्ल्यू पेन इज न्यू अँड रेड पेन इज ओल्ड. बघा, मी वाक्य कसं बनवलं, ब्ल्यू पेन इज न्यू अँड रेड पेन इज ओल्ड. म्हणजे निळं पेन माझं नवीन आहे आणि लाल रंगाचं पेन आहे ते जुनं आहे. किंवा आपण असं फ्रॉकच्या बाबतीत, ड्रेसच्या बाबतीत देखील करू शकतो. ब्ल्यू शर्ट इज न्यू, ग्रीन शर्ट इज ओल्ड. बरोबर ना, ब्ल्यू शर्ट इज न्यू, ग्रीन शर्ट इज ओल्ड. अशी सिंपल वाक्य तुम्हाला बनवता आली पाहिजेत. अजून एक उदाहरण घेऊया आपण, टॉल आणि शॉर्ट घेऊया. टॉल म्हणजे उंच, शॉर्ट म्हणजे बुटका असलेला. टॉल म्हणजे उंच, शॉर्ट म्हणजे बुटका. चला, मगासारखंच घेऊया, सोपं. आय एम टॉल, मी उंच आहे. यू आर शॉर्ट. आय एम टॉल, यू आर शॉर्ट. म्हणजे मी उंच आहे, तू बुटका आहेस. आय एम टॉल, यू आर शॉर्ट. किंवा आपण असंही वाक्य बनवू शकतो. समजा 2 माझे मित्र आहेत, माझे 2 फ्रेंड आहेत, त्यांचं मला इथे तुलना करायची आहे, त्यांचं वाक्य घेतो. राहुल इज टॉल. राहुल आहे तो टॉल आहे. राहुल इज टॉल अँड रोहित इज शॉर्ट. रोहित इज शॉर्ट. बघा, वाक्य कसं बनवलं, राहुल इज टॉल, रोहित इज शॉर्ट. राहुल इज टॉल, रोहित इज शॉर्ट. अशा पद्धतीनं आपण अजून एक उदाहरण घेऊया, हॉट अँड कोल्ड. हॉट अँड कोल्ड. हॉट म्हणजे गरम, खूप गरम असलेला हॉट, आणि कोल्ड म्हणजे थंड. आपण कोल्ड ड्रिंक म्हणतो बघा, कोल्ड ड्रिंक्स, कोल्ड ड्रिंक्स म्हणून थंड पेय. तर हॉट आणि कोल्डचं वाक्य इथे बनवूया. आय लाईक म्हणजे मला आवडतं. आय लाईक हॉट टी, मला गरम चहा आवडतो. आय लाईक हॉट टी अँड माय मदर, माझी मम्मी, अँड माय मदर लाईक्स कोल्ड टी, आणि माझ्या मम्मीला थंड चहा आवडतो. बघा, आय लाईक हॉट टी, माय मदर्स लाईक कोल्ड टी. बरोबर ना, एक वाक्य झालं. अजून एक सिंपल वाक्य सांगतो हॉट आणि कोल्डचं. टी इज हॉट
चहा गरम आहे. टी इज हॉट. आणि इथं काय बनवता येईल, कोल्ड काय असतं बघा, अँड आईस्क्रीम इज कोल्ड. टी इज हॉट अँड अँड आईस्क्रीम इज कोल्ड. बरोबर ना. तर अशा पद्धतीनं तुम्ही ह्याच्यातले अपोजिट वर्ड्स घेऊन वाक्य तयार करायचा सराव करा. छोटी छोटी सिंपल वाक्य बनवा. या वाक्यांचा तयार केल्यामुळे काय होतं, आपल्याला दोघांची तुलना केल्यामुळं हे अपोजिट वर्ड्स चांगल्या पद्धतीने लक्षात राहतात. आता हे सगळे अपोजिट वर्ड्स आपण वाचूया आणि त्यांचे अर्थसुद्धा समजावून घेऊया. बघा, फॅट थिन, माझ्यासोबत म्हणा सुद्धा तुम्ही, फॅट थिन म्हणजे लठ्ठ हडकुळा. लॉंग शॉर्ट, लॉंग म्हणजे लांब, शॉर्ट म्हणजे आखूड, लॉंग शॉर्ट. न्यू ओल्ड, नवीन जुना. प्रेटी अगली, प्रेटी अगली, प्रेटी म्हणजे सुंदर, दिसायला सुंदर असलेली मुलगी, आणि अगली म्हणजे कुरूप, दिसायला सुंदर नसलेला. म्हणजे प्रेटी म्हणजे थोडा सुंदर असतो, सुंदर असते, किंवा अगली म्हणजे सुंदर नसतो, याला कुरूप असा शब्द वापरतो, प्रेटी अगली. स्ट्रॉंग वीक, स्ट्रॉंग वीक, स्ट्रॉंग म्हणजे मजबूत बळकट असलेला स्ट्रॉंग, आणि वीक म्हणजे अशक्त असलेला. म्हणजे आपण म्हणतो ना, एकदम बारीक मुलं असतात किंवा त्यांची तब्येत वारंवार बिघडत असते, अशक्त मुलं असतात, नेहमी शांत उदास बसलेले असतात, जास्त इंटरेस्टनं खेळत नाहीत, त्यांना वीक असं म्हणतो, स्ट्रॉंग वीक. पुढे बघा, फास्ट स्लो, हे तर तुम्हाला माहिती आहे, तुम्ही क्रिकेट खेळत असाल, फास्ट आणि स्लो सायकल चालवत असाल, मी स्लो सायकल चालू का, मी फास्ट सायकल चालू का, हे शब्द आपल्या रेग्युलर बोलण्यातले आहेत. फास्ट आणि स्लो याचा अर्थ निश्चितच तुम्हाला माहिती असेल. नेक्स्ट, बिग स्मॉल, बिग म्हणजे खूप मोठा, स्मॉल म्हणजे छोटा, बिग स्मॉल. टॉल शॉर्ट, आता सांगितल्या पद्धतीनं, टॉल म्हणजे उंच, शॉर्ट म्हणजे बुटका, लक्षात आलं. पुढे हॉट अँड कोल्ड, गरम थंड, हॉट म्हणजे गरम, कोल्ड म्हणजे थंड. पुढे बघा, सॉफ्ट अँड हार्ड, सॉफ्ट, सॉफ्ट मऊ, आपण म्हणतो ना, अरे वा किती सॉफ्ट आहे माझी उशी, एकदम मऊ मऊ, बरोबर ना, सॉफ्ट म्हणजे मऊ. आणि हार्ड म्हणजे कडक, हार्ड म्हणजे कडक, सॉफ्ट हार्ड. क्लीन डर्टी, क्लीन म्हणजे स्वच्छ, डर्टी म्हणजे अस्वच्छ, क्लीन डर्टी. आणि वेट अँड ड्राय, वेट म्हणजे ओला, WET वेट, वेट म्हणजे ओला असलेला, ड्राय म्हणजे सुका असलेला, वेट ड्राय, बरोबर ना. तर हे सगळे अपोजिट वर्ड्स आहेत, ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये कॉपी करायचे आहेत, लिहायचे आहेत, आणि याचा अर्थ आता मी तुम्हाला सांगितला आहेच, तर तुम्ही एकदा पुन्हा याचा अर्थ समजावून घ्या, आणि शक्य झाले तर छोटी छोटी वाक्यसुद्धा यांची तयार करा. चला आता पुढे जाऊया. पुढे आपल्याला प्रॅक्टिससाठी काय दिलेलं आहे बघा, टीचर आस्क स्टुडंट्स टू राईट द ऑपोजिट्स फॉर द गिवन वर्ड्स. तर या शब्दांसाठीचे ऑपोजिट वर्ड्स आपल्याला लिहायचे आहेत. बघूया, इन, इन म्हणजे आत, इनच्या विरुद्ध, आतच्या विरुद्ध बाहेर, इनच्या विरुद्ध आउट, इन आउट. कोल्ड हॉट. डाऊन, डाऊन म्हणजे खाली, अप वरती, अप डाऊन, बरोबर ना. आपण पहिलीला एक पोएम बघितलेला आहे बघा, रोली पोली रोली पोली, अप 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 डाऊन डाऊन डाऊन, तर ते अप डाऊन. इकडे लेफ्ट, लेफ्ट म्हणजे डाव्या बाजूला, राईट उजव्या बाजूला, लेफ्ट राईट. नेक्स्ट, फास्ट स्लो, फास्ट स्लो. वेट म्हणजे ओला, आणि मग सुका असलेल्याला ड्राय म्हणायचं, मगाशी बघितलं पद्धतीनं. फॅट म्हणजे लठ्ठ, थिन, THIN, थिन म्हणजे बारीक. क्लीन म्हणजे स्वच्छ, मग अस्वच्छ असलेल्याला डर्टी, क्लीन डर्टी. टॉल म्हणजे उंच, बुटका असलेल्याला स्मॉल म्हणायचं नसतं, टॉलच्या विरुद्ध स्मॉल घ्यायचं नाही, टॉलच्या विरुद्ध शॉर्टच येणार आहे, शॉर्ट म्हणजे बुटका. अगली, अगली म्हणजे कुरूप, दिसायला चांगला नसलेलं, त्याला कुरूप म्हणतात, अगली. आणि दिसायला सुंदर असेल तर ब्युटिफुल किंवा प्रेटी, आपण इथं प्रेटी बघितला, ब्युटिफुल सुद्धा शब्द त्याला येतो. स्ट्रॉंग, मजबूत असलेला, बळकट असलेला, त्याच्या विरुद्ध येणार आहे वीक, WEAK, वीक, वीक म्हणजे अशक्त असलेला. चला, तर एवढे आपण ऑपोजिट वर्ड्स इथे बघितलेले आहेत. आता याच्यानंतर मित्रांनो आपल्याला अजून एक एक्सरसाइज दिलेला आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा पिक्चर्स दाखवलेले आहेत. बघूया आपण काय सूचना दिलेली आहे. टीचर आस्क स्टुडंट्स टू मॅच द पेअर्स ऑफ द ऑपोजिट वर्ड्स विथ पिक्चर्स. तर इथं बघा तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत, इथे पिक्चर्स दिलेले आहेत, इथे ऑपोजिट वर्ड्स दिलेले आहेत, त्यांची जोडी लावायची आहे. आपण जोडी लावूया. पहिला आहे बघा, यंग अँड ओल्ड. यंग अँड ओल्ड, यंग म्हणजे तरुण, ओल्ड म्हणजे म्हातारा. ओके, तर कुठे येईल बघा जोडी तरुण म्हातारा, तर या ठिकाणी बघा, हे आजोबा दिसतात ते ओल्ड आहेत, आणि जी मुलगी आहे ती यंग आहे, तर ही जोडी इथे येणार आहे. नेक्स्ट, बिग अँड स्मॉल. बिग म्हणजे खूप मोठा, स्मॉल म्हणजे छोटा, तर बिग स्मॉल हे बघा, बॉल्स, हा एक बिग बॉल आहे, हा एक स्मॉल बॉल आहे, बिग स्मॉल. क्लीन डर्टी, क्लीन म्हणजे स्वच्छ, डर्टी म्हणजे अस्वच्छ असलेला. बघा या ठिकाणी कुठे आपल्याला क्लीन आणि डर्टी पाहायला मिळते बघा, क्लीन डर्टी. तर या ठिकाणी बघा आपल्याला शूज दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये हे क्लीन आहेत, आणि इथे बघा थोडी डर्ट लागलेली आहे, घाण लागलेली पाहायला मिळते, त्यामुळे हे क्लीन डर्टीचं हे येणार आहे. आणि इथे शेवटचं ओल्ड आणि न्यू. ओल्ड म्हणजे जुना, न्यू म्हणजे नवीन. हा बघा थोडा फाटलेला सोफा सेट आहे, हा एकदम न्यू आहे, तर हा ओल्ड न्यूचा इथे येणार आहे. तर अशा पद्धतीनं आपण या जोड्या इथे लावलेल्या आहेत. तर इथं आपल्याला आता एक होमवर्क सुद्धा दिलेला आहे, होमवर्क रीड करूया आपण. तर होमवर्क काय म्हटलेलं आहे बघा, राईट सेंटेन्सेस युझिंग फॉलोइंग अपोजिट वर्ड्स. तर आपल्याला वाक्य लिहायचे आहेत
जी ऑपोजिट वर्ड्सचा वापर करून, जसं इथं एक वाक्य दिले बघा, द लायन इज बिग बट द रॅट इज स्मॉल, म्हणजे सिंह खूप मोठा आहे परंतु द रॅट इज स्मॉल, रॅट छोटा आहे. मगाशी जसं मी दाखवलं तशा पद्धतीनं आपण लिहूया बॅड अँड गुड. बॅड अँड गुड कसं लिहायचं? बॅड म्हणजे वाईट, गुड म्हणजे चांगलं. तर वाक्य काय करता येईल? आधी आपण मराठीतून वाक्य तयार करूया साधं, बॅड अँड गुड. समजा आपण कोणाची तरी नावच घेऊया असं, ओके. राहुल वाईट आहे, रोहित चांगला आहे. ओके, चला वाक्य कसं येईल बघा, राहुल इज बॅड अँड घाला, बट घातला परंतु म्हटलं तरी पण चालेल. रोहित इज बॅडच्या ऑपोजिट गुड. झालं, राहुल इज बॅड अँड रोहित इज गुड, बरोबर ना? म्हणजे राहुल वाईट आहे, रोहित गुड चांगला आहे, अशा पद्धतीने. नेक्स्ट आहे बघा फास्ट अँड स्लो. फास्ट अँड स्लो, फास्ट म्हणजे वेगात, स्लो म्हणजे हळूवारपणे. तर इथं आपल्याला वाक्य तयार करता येईल बघा, की सपोज आता आपण सायकल चालवतो, मी वेगाने सायकल चालवतो आणि तो हळूहळू चालवतो. मग असं जर म्हटलं तर आय एम सो फास्ट, मी खूप फास्ट आहे. अँड आय एम सो फास्ट, सो म्हणजे खूप, किंवा आय एम फास्ट म्हटलं तर चालेल. आय एम सो फास्ट अँड यू आर, जे तू, सो स्लो, तू खूप स्लो आहेस. यू आर सो स्लो. आय एम सो फास्ट अँड यू आर सो स्लो. ओके. नेक्स्ट बिग अँड स्मॉल. बिग अँड स्मॉल तर आता बनवता येईल तुम्हाला, बरोबर ना? काही कसंही बनवा, तुम्हाला जसं शक्यता वाटेल तसं. तुमच्याकडे बॉल्स असतील त्याचा वापर करा. ब्ल्यू बॉल इज बिग बट रेड बॉल इज स्मॉल, म्हणजे ब्ल्यू बॉल हा मोठा आहे, रेड बॉल हा स्मॉल आहे. किंवा माय स्कूल इज बिग अँड माय हाऊस इज स्मॉल, असे आपण घेऊ शकतो, बरोबर ना? माय इरेझर इज बिग, युअर इरेझर इज स्मॉल, माझा इरेझर मोठा आहे, तुझा इरेझर छोटा आहे. बिग अँड स्मॉलचं बनवायला तुम्ही बनवा, आणि याचे सुद्धा अजून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे वाक्य बनवायचे ऑपोजिट वर्ड्सचे, जेणेकरून तुम्हाला प्रॉपरली चांगला सराव होईल. चला, तर ऑपोजिट वर्ड्स आपण आता इथे बघितलेले आहेत, तर याचा चांगल्या पद्धतीने आपण सराव करायचा आहे. आता आपण जाऊया आजच्या दिवसाच्या गणिताच्या अभ्यासाकडे. इयत्ता चौथी गणित, दिवस दुसरा, आणि आजचा आपला घटक आहे 3 अंकी संख्यांचे वाचन आणि लेखन. 3 अंकी संख्या, चला, ज्या आपण गेल्या वर्षी बघितलेल्या आहेत. बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला काही पिक्चर्स दाखवले आहेत बघा. या ठिकाणी गठ्ठे दिलेले आहेत, इथे सुटे दिलेले आहेत. जर जे गठ्ठे आहेत ते दशकाचे गठ्ठे आहेत, ज्याच्यामध्ये दशकचे गठ्ठे आहेत. आणि एकूण गठ्ठे किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9, 9 गठ्ठे आहेत, म्हणून हे 9 दशक झालेले आहेत. ओके. आणि इथं सुटे दिलेले आहेत, सुट्या काड्या दिल्या आहेत, ज्या 9 आहेत म्हणून त्यांना एकक म्हणतात, बरोबर ना? गठ्ठे हे दशकचे आहेत, सुटे आहेत ते एककचे आहेत, म्हणून ही संख्या किती झाली बघा, 9 दशकचे 90 अधिक 9 एककचे 9, दोघांची बेरीज केली ती संख्या झाली 99. हे आपण दुसरीमध्ये शिकलेलो आहोत, बरोबर ना? 99 पर्यंतच्या संख्या शिकलेलो आहोत. आता या 99 मध्ये बघा काय केलं, बघा इथे या 99 मध्ये त्याच्यामध्ये एक काडी वाढवलेली आहे. आता एक काडी वाढवल्यानंतर इथे बघा 9 आणि 1 एकक वाढला, एकक किती झाले, 10 एकक झाले. ओके. आणि दशक किती झाले, 9 दशक झाले. तर 9 दशक आणि 10 एकक यांना म्हणायचं काय, तर 9 दशक आणि 10 एककला म्हणायचे 100. पण मित्रांनो 10 एकक कसं होणार, 10 एकक कसं लिहायचं, तर 10 एकक म्हणजेच किती दशक, 10 एकक म्हणजेच 1 दशक. आपण बघा 10चे गठ्ठे करतो, 10 पेन एकत्र केले तर तो 1 दशक झाला, ते सुटे केले तर 10 एकक झाले, बरोबर ना? तसेच 10 एककांचा होणार आहे 1 दशक, म्हणून एकूण 9 आणि 1 असे 10 दशक होतात, त्यालाच म्हणायचं 100 असं म्हणतात. ते खाली आपल्याला दिलेलं आहे बघा, त्याच्यावरून बघूया उदाहरण. या ठिकाणी बघा 9 दशक होते आणि इथे 1 दशक अजून ॲड झाला, कारण याच्या 10 काड्या होत्या त्या आता एकत्रित केलेल्या आहेत, आणि त्या एकत्रित केल्यामुळं त्यांचा 1 दशक तयार झाला, कारण त्याच्यात 10 काड्या आहेत, बरोबर ना? आणि त्यात 1 दशक आणि हे असलेले 9 दशक असे 9 आणि 1 10 दशक, बरोबर ना? 10 दशक झालेले आहेत, आणि या 10 दशकांनाच 100 असं म्हणतात. हे लक्षात घ्या, 10 दशकांना 100 असं म्हणतात. 1 दशक म्हणजे 10, 2 दशक म्हणजे 20, 3 दशक 30, अशा पद्धतीने गेलं तर 8 दशक 80, 9 दशक 90 आणि 10 दशक म्हणजे 100. ही लक्षात गोष्ट घ्यायची आहे. त्या आपण 10 दशक म्हणजे 100 झालेले आहेत. आता डायरेक्टली त्यांनी 10 दशकाचे आपल्याला बघा असे सगळे 10 दशक एकत्र दिलेले आहेत, आणि या 10 दशकाचा जो 100 झालेला आहे हा 100 एकच आहे, बरोबर ना? 10 दशकांचा मिळून 100 झालेला आहे, आणि या 100लाच शतक असं म्हणतात, आणि 1 शतक असं सुद्धा म्हणतात. 10 दशकांचाच 1 शतक इथे तयार होतो. लक्षात आलं? हे बघा 1 शतक तयार झालेला आहे, आणि या 100ला 100 असं सुद्धा म्हणतात. 100ला 100 असं सुद्धा म्हणतात. आता मी पुन्हा एकदा सगळं सांगतो बघा तुम्हाला. तर 10 एकक असतील तर 10 एककांचा 1 दशक तयार होतो.
बरोबर ना. 10 एककांचा असे जर 10 पेने एकत्र केले आणि ती जर एकत्र बांधले तर त्यांचा एक दशक तयार झाला. असे जर 10 दशक एकत्र केले, जसे इथे 10 गठ्ठे एकत्र केले बघा 10 दशक, तर त्यांचा होतो एक शतक. त्यांचा तयार होतो एक शतक तयार होतो. ही गोष्टी, तर ह्या दोन गोष्टी तुम्ही इथे लक्षात ठेवायच्या आहेत. 10 एककांचा एक दशक होतो आणि 10 दशकांचा एक शतक होतो. आता बघा, समजा तुमच्याकडे 10च्या म्हणजे तुमच्याकडे अनेक फुलं आहेत आणि तुम्ही एक माळ बनवली, एका माळीत 10 फुलं घेतली, तर 10 फुलं म्हणजेच एक दशक झाल्या. अशा जर तुम्ही 10 माळा बनवल्या तर किती फुलं असणार आहेत? तर 10 माळातले 10 दशक म्हणजे एक एक दशक असे 10 दशक झाले, म्हणजे त्या 100 असणार आहेत, म्हणजेच एक शतक असणार आहे. तर ही गोष्ट इथे लक्षात घ्यायची आहे. आणि या एक शतकला 100 त्यालाच 100 असं सुद्धा म्हणतात. हे सगळं आपण गेल्या वर्षी याचा सराव केलेला आहे. मग आता मला सांगा, एक शतकचं झालं 100, बरोबर ना. आता इथे बघा 20 दशक दिलेले आहेत. हे 10 दशक आणि हे 10 दशक, 20 दशक झाले. 10 दशकाचा एक शतक होतो किंवा 100 होतात. मग 20 दशकाचे किती होतील? हे 100 आणि हे 100 किती झाले? 200 किंवा 2 शतक. याला 200 असं किंवा 2 शतक असं म्हणतात. लक्षात आलं? 20 दशकांचा 2 शतक झाले. तर ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की शतक कसा तयार होतो. तर शतक असा लिहिला जातो 100, बरोबर ना. याला 100 असं म्हणतात आणि याचं वाचन करताना 100 असं म्हणतात. 100. समजा तर ते 200 असतील तर ते 200, 300, 400, 500, 600, 700, 800, 900 अशा पद्धतीने ही शतक संख्या आपण इथे बघितलेल्या आहेत. आणि महत्त्वाचा पॉईंट इथे लक्षात घ्यायचा आहे की 10 दशक जर एकत्र आले तर त्यांचा एक शतक तयार होतो. हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. जसं आपण एकक दशकमध्ये बघितला, 10 एकक जर आले तर एक दशक होतो, बरोबर ना. समजा ही 10 बोट आहेत, समजा ही सगळी वेगवेगळे आहेत, एकक आहेत. हे एक एकक आहे, हे एक एकक, हे एक एकक, असे सगळे एकक जर एकत्र झाले तर ही 10 बोटं एकत्र झाली. आता या 10 बोटांना काय म्हणायचं आहे? एक दशक म्हणायचं, बरोबर ना. कारण हे 10 एकक एकत्र झाले तर त्याला एक दशक. आणि अशी 10 अजून झाले तर ते 10 दशक झाले आणि त्या 10 दशकांना म्हणून म्हणायचं एक शतक किंवा 100 असं म्हणतात किंवा 100 असं म्हणतात. आता इथे आपल्याला काही 3 अंकी संख्या दिलेल्या आहेत, कारण 100 ही 3 अंकी संख्या आहे ज्याच्यामध्ये आता शतक वाढलेलं आहे. तर या 3 अंकी संख्यांचं वाचन कसं करायचं आणि अक्षरी लेखन कसं करायचं ते इथे बघूया. खूप सोपं असतं मित्रांनो. आपण 1 ते 100 पर्यंतचे अंक आधीच लिहायला शिकतोय. आता फक्त आपल्याला 100, 200, 300, 400 त्याच्या पुढे ॲड करायचं असतं. बघा या ठिकाणी शतक किती आहेत बघा? 1, 2, 3 म्हणून 3 शतक आहेत. दशक किती आहेत बघा? हे 10चे गठ्ठे 1, 2, 3, 4 दशक आहेत. आणि सुटे एकक 6 आहेत. यांच्यापासून संख्या तयार झालेली ही संख्या. आणि याचं वाचन कसं करायचं? 3 शतक आहे म्हणून 300 आणि 40 म्हणजे 4 दशकचे 40, 6 एककचे 6, त्याचं वाचन हे 46 असं करतात. 346 कसं वाचन होणार? 346. दुसरं बघूया. इथे बघा किती आहेत बघा? 1, 2, 3, 4 शतक किती आहेत? 4. दशक किती आहेत बघा? 20च्या 1, 2, 3 3 दशक आहेत. आणि एकक किती आहेत बघा? 1, 2, 3, 4, 5 आहेत. काय संख्या तयार झाली बघा? 4, 3, 5. या संख्येचं वाचन कसं करणार मित्रांनो? 400 शतकमध्ये म्हणून 435. 435 इथे आपल्याला लिहायचं आहे 435. पुढे बघा. आता इथे बघा 1, 2, 3, 4, 5 शतक आहेत. दशक बघा, एक दशक कांडी दिलेली आहे बघा. या ठिकाणी असलं साहित्य तुमच्या शाळेमध्ये असेलच नक्की. तर हे एक दशक आहे म्हणून इथे एक दशक आहे. आणि इथं सुटे बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 सुटे आहेत. संख्या तयार झाली ही. या संख्येचं वाचन कसं होणार आहे? 5 शतक आहे म्हणून 518. 518 असं वाचन. या संख्येचं बघा शतक बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 शतक आहेत. दशकच्या किती माळा आहेत बघा? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 माळा आहेत दशकच्या पण. आणि एकक सुद्धा बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आहेत. 9 संख्या तयार झाली. काय वाचन करणार? 999. 999 असं याचं वाचन आपण करता येतं. आता पुढे आपल्याला एक एक्सरसाइज दिलेला आहे बघा, तो आपण इथे पूर्ण करून घेऊया. बघा ज्याच्यामध्ये आपल्याला म्हटलेलं आहे तक्ता पूर्ण करा. इथं आपल्याला काही संख्या दिलेल्या आहेत अक्षरात वगैरे, त्या आपल्याला अंकात लिहायच्यात आणि ती अक्षरात कसं वाचन करायचं ते लिहायचं आहे. बघा इथं 3 शतक आहेत, 4 दशक आणि 9 एकक आहेत. 9 एकक आहेत. चला बघा मी लिहितो इथे 3 शतकचं 3, 4 आणि 9. 3, 4, 9 संख्या कशी झाली बघा? अंकामध्ये 3 शतकचं 3 घेतलं, 4 दशकचं 4 घेतलं, 9 एककचं 9. संख्या झाली 349. 349 आपण लिहायचं आहे. 349. पुढे बघा 6 शतकचं 6, 2 दशकचं 2 आणि 3 एककचं 3. संख्या काय तयार झाली? 623.
23. पुढे बघा इथं संख्या दिलेली आहे 581. तर इथं 5 शतक आहे म्हणून इथं 5 शतक येणार. 8 दशक स्थानी आहे म्हणून 8 येणार आणि 1 एकक संख्या तयार झाली 581 जी आपण इथं लिहायची आहे. पुढे बघा 1 शतक 1, 5 दशक 5, 9 एकक 9 संख्या तयार झाली 159. पुढे इथं बघा 894 ऑलरेडी संख्या दिलेली आहे 894 894 9वर 4 94. शतक किती 8, दशक आहेत 9 आणि एकक आहेत 4 894. पुढे बघा 907 अशी संख्या दिलेली आहे 907. शतक आहेत 9, दशक 0 आहेत बघा या ठिकाणी 0 आणि एकक आहेत 7. संख्या काय होणार आहे 907. तर अशा पद्धतीनं हा चार्ट आपण इथे पूर्ण करायचा आहे. आता पुढे जाऊया. पुढे बघा आपल्याला या ठिकाणी अजून एक चार्ट दिलेला आहे पूर्ण करण्यासाठी, ज्याच्यामध्ये आपल्याला काही आकृत्या अशी चित्र काढून वगैरे तपशील दिलेला आहे. त्याच्यापासून आपण संख्या तयार करायच्या. बघा इथं काय दिले त्यांनी 1 शतकची पाटी दिलेली आहे, 1 शतक पाटी दिलेली आहे आणि सुट्या 5 काड्या दिलेल्या आहेत म्हणून शतक किती येणार 1 येणार. इथं दशक काही दिलेत का, दशकाचे गट्टे काहीच नाही म्हणून 0 आलं आणि 5 एककच्या काड्या आहेत म्हणून 5. संख्या झाली 105. वाचन कसं करायचं 105. दुसरं बघा 2 शतक पाट्या दिलेल्या आहेत म्हणजे 2 शतक आल्या इथं. 3 दशकच्या कांड्या आपल्याला दिल्या आहेत किंवा दशकचे गठ्ठे दिलेले आहेत म्हणून 3 दशक आलं आणि 6 सुट्या काड्या दिल्यात म्हणून 6 एकक आलं. संख्या तयार झाली 236. 236. तसं इथं बघा 4 शतक आणि 1 दशक दिलेलं आहे. इथं एकक काहीच दिलेलं नाही आहे म्हणून एकक आपण 0 घ्यायचं आहे. 4 शतकचं 400, 1 दशकचं 10 म्हणून 0 एकक आहे त्यामुळे विषय सोडूनच द्या, फक्त 0च लिहा 410. चला आता इथं ही उदाहरण आपल्याला पूर्ण करायची. 4 शतक 9 दशक 2 एकक करता येईल तुम्हाला. 4 शतक 9 दशक 2 एकक 492. 492. इथे बघा 8 शतक दिलेलं आहे. 8 शतक दिलेलं आहे, दशक नाही एकक नाही काहीच नाही म्हणून आपण 00 लिहायचं. काय तयार झालं 800. संख्या नाही तर तुम्ही म्हणाल की 8 शतक आहे मग फक्त इथं 8च लिहितो, 00 नाही लिहिले तर चालतात. तर जर नुसतं तुम्ही 8 लिहिलात फक्त 8 तर ते मित्रांनो एकक होणार आहे, हे लक्षात घ्या. बरोबर. पुढे इथे बघा आपल्याला संख्या दिलेली आहे 1 3 4. 1 शतक 1 नाही 9 आहेत ॲक्च्युली. 9 शतक 3 दशक आणि 4 एकक. संख्या तयार झाली 934. 934. पुढे बघा इथे आपल्याला 9 9 9 दिलेले आहे 999. मग याच्यामध्ये शतक किती असणार आहेत 9 शतक आहेत. दशक किती आहेत बघा 9 दशक आहेत आणि एकक किती आहेत 9 एकक आहेत. संख्या तयार झाली 999. इथं पण आपण लिहूया 999 999 आणि शेवटी 9 शतक 9 दशक 9 2 एकक 992. संख्या तयार झाली बघा 9 शतक 9 दशक आणि 2 एकक 992 ही संख्या इथे तयार झालेली पाहायला मिळते. तर अशा पद्धतीनं आपल्याला आजच्या दिवसामध्ये 3 अंकी संख्यांची ओळख आणि त्यांचं वाचन लेखनाचा सराव आपल्याला दिलेला आहे. आपण हा सराव गेल्या वर्षीच केलेला आहे. तर पुन्हा एकदा तुम्ही ह्या सगळ्या ज्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत ते सगळे तक्ते पूर्ण करायचे आहेत जेणेकरून तुम्हाला जादाचा सराव मिळेल. चला तर मित्रांनो आजच्या दुसऱ्या दिवशी आपण इंग्रजी आणि गणिताचा हा अभ्यास बघितलेला आहे. आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीने सराव करायचा आहे. चला भेटूया आता उद्याच्या भागामध्ये. थँक्यू व्हेरी मच.